नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडीच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या व्हिडिओजसाठी तुम्ही अद्यापही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राइब करा आणि साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल। तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपण अर्थसंकल्पाविषयी प्रश्न पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर जे काही चालू घडामोडीचे प्रश्न असतील ते आपण पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे अर्थसंकल्पाला वार्षिक वित्तीय विवरण म्हणजेच ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असे संबोधले जाते? तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय बी, कलम 112। तर आपण सविस्तर माहिती पाहूया। अर्थसंकल्प आणि घटनात्मक तरतुदी केंद्रीय अर्थसंकल्प हा शाश्वत वाढ आणि विकासासाठी सरकारद्वारे स्वीकारल्या जाणाऱ्या भविष्यातील धोरणांची रूपरेषा तयार करण्यासाठी सादर केलेला उत्पन्न आणि खर्चाचा अंदाज लावणारा वार्षिक आर्थिक अहवाल आहे। भारतीय संविधानाच्या कलम 112 नुसार एका वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाला वार्षिक वित्तीय विवरण म्हणजेच ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असे संबोधले जाते आणि हे एका आर्थिक वर्षातील सरकारच्या अंदाजे प्राप्ती आणि खर्चाचे विवरण आहे, जे चालू वर्षाच्या 1 एप्रिल रोजी सुरू होते आणि पुढील वर्षाच्या 31 मार्च रोजी संपते। अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचा अर्थसंकल्प विभाग हा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी जबाबदार असलेली नोडल संस्था आहे। स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प हा 1947 मध्ये सादर करण्यात आला होता। स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प केव्हा सादर करण्यात आला होता? तर 1947 मध्ये सादर करण्यात आला होता। पुढील प्रश्न, भारताचा आर्थिक विकास दर किती टक्के राहील असा अंदाज अर्थसंकल्पात वर्तवण्यात आला आहे? याचे योग्य पर्याय आहे पर्याय डी, 9.2%। तर भारताचा आर्थिक विकास दर 9.2% राहील असा अंदाज आहे, जो सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे। 14 क्षेत्रामध्ये उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत 60 लाख नवीन रोजगार निर्माण होणार आहेत। उत्पादन संलग्न प्रोत्साहन PLI योजनेमध्ये 30 लाख कोटी रुपये मूल्याचे अतिरिक्त उत्पादन वाढविण्याची क्षमता आहे। त्याच्यानंतर पुढील प्रश्न, पुढच्या 25 वर्षात भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या 100 वर्षपूर्तीकडे वाटचाल करताना यंदाचा अर्थसंकल्प पुढील कोणत्या प्राधान्यक्रमासह विकासाला चालना देणारा आहे? तर याचे पर्याय पाहूया। अ आहे PM गतिशक्ती व समावेशक विकास, त्याच्यानंतर उत्पादकता वाढ आणि गुंतवणूक, क आहे उगवत्या संधी, ड आहे ऊर्जा संक्रमण आणि हवामान संबंधी कृती, ई आहे गुंतवणुकीसाठी वित्तपुरवठा। तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय डी, अ, ब, क, ड, ई म्हणजेच सर्व पर्याय योग्य आहेत। तर पुढच्या 25 वर्षात भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या 100 वर्षपूर्तीकडे वाटचाल करताना यंदाचा अर्थसंकल्प पुढील 4 प्राधान्यक्रमासह विकासाला चालना देणारा आहे। याच्यामध्ये काय? PM गतिशक्ती, समावेशक विकास, उत्पादकता वाढ आणि गुंतवणूक, उगवत्या संधी, ऊर्जा संक्रमण आणि हवामान संबंधी कृती आणि गुंतवणुकीसाठी वित्तपुरवठा। त्याच्यानंतर पुढील प्रश्न, 4था प्रश्न आहे, PM गतिशक्तीला चालना देणारी कोणती इंजिने अर्थसंकल्पात मांडण्यात आली? पर्याय पाहूया। अ आहे रस्ते, ब आहे विमानतळ, क आहे बंदरे, ड आहे मालवाहतूक, ई आहे जलमार्ग, प आहे लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि फ आहे रेल्वे।
तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय सी अ ब क ड ई प फ हे सर्व योग्य आहे. तर रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, मालवाहतूक, जलमार्ग आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर ही PM गतिशक्तीला चालना देणारी 7 इंजिने आहेत. त्याच्यानंतर PM गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा. तर PM गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्यामध्ये आर्थिक परिवर्तन, अखंड बहुपर्यायी जोडणी आणि लॉजिस्टिक कार्यक्षमतेसाठी या 7 इंजिनांचा समावेश असेल. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनमधील या 7 इंजिनांशी संबंधित प्रकल्प PM गतिशक्ती आराखड्याशी संलग्न केले जातील. त्याच्यानंतर पुढील प्रश्न 5वा प्रश्न आहे 2022-23 या वर्षात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे किती किलोमीटरने विस्तारण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली आहे. तर पर्याय डी 25,000 हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे. 25,000 किलोमीटर. तर 2022-23 या वर्षात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे 25,000 किलोमीटरने विस्तारले जातील. राष्ट्रीय महामार्ग जाळ्याच्या विस्तारासाठी 20,000 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद केली जाईल. प्रश्न क्रमांक 6 2022-23 या वर्षात किती ठिकाणी बहुपर्यायी लॉजिस्टिक पार्क्स उभारले जाण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली आहे. तर या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे पर्याय ए 4. तर 2022-23 या वर्षात 4 ठिकाणी बहुपर्यायी लॉजिस्टिक पार्क्स उभारण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारांच्या माध्यमातून कंत्राटे दिली जातील. त्याच्यानंतर पुढील प्रश्न 7वा प्रश्न आहे अर्थसंकल्पात पुढील 3 वर्षात किती वंदे भारत ट्रेन निर्मितीची घोषणा झाली आहे. तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय डी 400 वंदे भारत ट्रेन निर्मितीची घोषणा झाली आहे. स्थानिक व्यवसाय आणि पुरवठा शृंखलांना मदत करण्यासाठी एक उत्पादन संकल्पना आहे. 2022-23 या वर्षात जागतिक दर्जाचे स्वदेशी तंत्रज्ञान आणि क्षमतावृद्धी कवच अंतर्गत रेल्वे मार्गाच्या जाळ्यात 2,000 किलोमीटरची वाढ केली जाईल. पुढच्या 3 वर्षांमध्ये 400 उत्कृष्ट वंदे भारत रेल्वे गाड्यांची निर्मिती केली जाईल. पुढच्या 3 वर्षांमध्ये मल्टी मोडल लॉजिस्टिक्ससाठी 100 PM गतिशक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जातील. त्याच्यानंतर पुढील प्रश्न 8वा प्रश्न आहे 2022-23 आर्थिक वर्षात किती रोपवे प्रकल्प उभारले जाणार आहे. तर पर्याय सी 8 हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून पर्वतमाला हा राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम हाती घेतला जाईल आणि 60 किलोमीटर लांबीच्या 8 रोपवे प्रकल्पासाठी 2022-23 मध्ये कंत्राटे दिली जातील. त्याच्यानंतर पुढील प्रश्न 9वा प्रश्न आहे पंतप्रधान मित्र योजना कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे. पर्याय डी वस्त्रोद्योग हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे. वस्त्रोद्योग क्षेत्राच्या समग्र विकासाच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली पंतप्रधान मित्र योजना देशव्यापी स्वरूपात लागू होणार आहे. पंतप्रधान मित्र पार्क उभारण्यामध्ये स्वारस्य असलेल्या राज्य सरकारकडून प्रस्ताव सादर झाल्यानंतर आव्हानात्मक पद्धतीने पार्कसाठीच्या योग्य जागेची निवड केली जाईल. राज्य सरकारांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह पंतप्रधान मित्र पार्क उभारण्यासाठीचे प्रस्ताव 15 मार्च 2022 पर्यंत सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे. मानवनिर्मित धागे, वस्त्र प्रावरणे, आणि तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिलेली उत्पादने यांनी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठीची 10,683 कोटी रुपये खर्चाची उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना मंजूर केली आहे. ओके.
तर मानवनिर्मित धागे, वस्त्रप्रावरणे, त्याच्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिलेली उत्पादने यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी किती 10,683 कोटी रुपये खर्चाची उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना मंजूर केली आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरजोश यांनी लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली आहे. पुढील प्रश्न 10वा. रमेश देव कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? याचे योग्य पर्याय आहे पर्याय ए चित्रपट. तर हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे आणि ते 83 वर्षाचे होते. 4च दिवसांपूर्वी म्हणजे 30 जानेवारीला त्यांनी आपला 93वा वाढदिवस साजरा केला होता. रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. 1951 साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. 1956 साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या आंधळा मागतो एक डोळा या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर राजश्री प्रोडक्शनच्या 1962 साली आलेल्या आरती या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रमेश देव यांनी आजपर्यंत जवळपास 180हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याच्यानंतर पुढील प्रश्न 11वा महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे 2022 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर पर्याय बी भारत सासने हे या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे. उदगीर येथे होत असलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक कथाकार भारत सासने यांना राज्य शासनाच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कैलासवासी विंदा करंदीकर यांच्या नावे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकास प्रदान करण्यात येतो. मराठी राजभाषा दिनी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न 12वा प्रश्न आहे. गिफ्ट सिटी कोणत्या राज्यात उभारण्यात आली आहे? गिफ्ट सिटी कोणत्या राज्यात उभारण्यात आली आहे? तर पर्याय सी गुजरात हे या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईऐवजी गुजरातमधील गांधीनगरमध्ये गिफ्ट सिटी सुरू करण्यात आल्यानंतर हे केंद्र अधिक सक्षम करण्यावर मोदी सरकारने भर दिला आहे. तर गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, लवाद केंद्र, हवामान बदलावरील उपाय, आर्थिक केंद्र उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. आणि यामुळे गेली 5 वर्ष मुंबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राला गिफ्ट सिटीशी स्पर्धा करावी लागणार आहे. अनेक आर्थिक संस्था, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बँकांची कार्यालये आणि अन्य संस्थांनी गिफ्ट सिटीमध्ये कार्यालये स्थापन करून कामकाज सुरू केले आहे. वास्तविक आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र देशाची आर्थिक राजधानी मुंबईत उभारण्याची घोषणा तत्कालीन वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अर्थसंकल्पात केली होती. पण केंद्रात सत्ताबदल झाल्यावर मुंबईचे महत्त्व कमी झाले. गिफ्ट सिटीमधील वित्तीय केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर मुंबईत केंद्र उभारण्याचा विचार केला जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ओके.
तर हे होते आजचे एकूण प्रश्न. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा. PDF फाईलसाठी आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओज.